महाराष्ट्रातल्या भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुती सरकारनं 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेसंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीच्या अधिकारामधून समोर आली. माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 92.10 लाख इतक्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजे त्या आता सरकारच्या लाडक्या राहिलेल्या नाहीत. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेमकं काय घडलंय? सरकारच्या तिजोरीतून किती पैसे या योजनेवरती खर्च झालेले आहेत? आणि ज्या महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांना मिळालेले पैसे हे वसूल केले जाणार आहेत का? तत्कालीन सरकारनं निवडणुकीत विजयी होण्यासाठी सरकारी तिजोरीचा कसा उपयोग केला आणि हे प्रकार आपल्या अर्थव्यवस्थेला कसे घातक आहेत, याविषयीच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भारतामध्ये सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये पुन्हा विजयी होऊन सत्तेमध्ये बसण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून अनेक योजना घोषित केल्या जातात, त्या राबवल्या जातात. त्याची उदाहरणं हे अनेक सापडतील. केवळ भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारनंच लाडकी बहीण योजना सुरू करून काहीतरी वेगळाच पायंडा पाडला असं बिलकुल नाही. त्या अगोदर काँग्रेसच्या काळातही अशा सवंग योजना राबवल्या गेल्या होत्या. परंतु असे प्रकार कोणत्याही सरकारनं करू नयेत हीच अपेक्षा आहे आणि ते स्वीकारार्ह देखील नाही आहे. हे सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो. आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं महाराष्ट्राच्या तिजोरीवर कसा ताण वाढवलाय, कशी तिजोरी खाली केली आणि त्याचा कसा परिणाम झालेला आहे याचा तुम्ही विचार करू शकता. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार 2,47,00,000 महिलांना या लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला. यापोटी गेल्या 24 महिन्यात सरकारनं या योजनेसाठी एकूण 76,261 कोटी रुपये खर्च केलेले. निवडणूक संपली, महायुती पुन्हा सत्तेत आली आणि त्यानंतर या योजनेवर होत असलेला हा जो वारेमाप आणि अनावश्यक खर्च आहे, त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती ताण आला होता. इतर योजनांच्या बजेटला कात्री लागली होती. अनेकदा तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. राज्यातील अनेक कंत्राटदारांची बिलं देखील थकलेली आहेत. परंतु या सवंग लोकप्रियता मिळवून देणाऱ्या योजनेला चालू ठेवताना सरकारला देखील जड जाऊ लागल्यानं त्यांनी या योजनेतील लाभार्थींची संख्या कमी कशी करता येईल यासाठी विचार केला आणि त्यावर भर दिला. अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढणं हा निर्णय योग्यच आहे, परंतु तो निवडणुकीआधी योजना लागू करतानाच का नाही घेतला, हा प्रश्न इथं पडतो. त्यावेळी का सरसकट महिलांना पैसे दिले याचा विचार केला गेला पाहिजे. सरकारची तिजोरी म्हणजे राज्यातील जनतेचीच तिजोरी आहे. सरकार तिथं विश्वस्त म्हणून आहे. त्यांना वाटलं, त्यांच्या मनात आलं म्हणून अशा सवंग योजना घोषित केल्या आणि तिजोरी खाली केली, असं कधीही कोणाच्याही काळामध्ये झालं नाही पाहिजे. मग सरकार कोणाचंही असो. आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार या योजनेच्या लाभार्थींमधून 92.10 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्याची कारणं काय आहेत? तर ते थोडक्यात आपण समजून घेऊ. सरकारनं लाभार्थी महिलांना ई-केवायसी करायला सांगितलं होतं आणि त्यानंतर या योजनेतील अनेक गडबडी समोर आल्या. त्यातली महत्वाची आणि गंभीर बाब म्हणजे 4.5 लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली. तर तब्बल 16 लाख लाभार्थी महिलांचं आर्थिक उत्पन्न हे लाभार्थींसाठी निर्धारित केलेल्या 2.5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही अधिक आढळलेलं आहे. याबरोबरच सर्वात महत्वाची आणखी एक बाब म्हणजे लाभार्थींमधील तब्बल 62 लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसीच केलं नाही. तर सुमारे 3.5 लाख महिला आधीपासूनच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत होत्या. एकाच कुटुंबातील अनेक महिला सदस्यांनी अर्ज केल्याची सुमारे 2.5 लाख प्रकरणं आढळली आहेत आणि 65 वर्ष
वयोमर्यादा ओलांडलेल्या जवळपास 1,80,000 महिला आढळलेल्या आहेत. यामध्ये काही पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या मिळून 92.10 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळं लाभार्थी महिलांची संख्या आता केवळ 1,65,00,000 राहिलेली आहे. आता इथं सहज प्रश्न पडतो, की या अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत दिलेल्या पैशाचं काय? तुमच्या आमच्या मनात जसा हा प्रश्न निर्माण होतोय, तसाच तो सरकारच्या देखील मनात झालाय. पण सरकारनं त्यावर काय निर्णय घेतलाय ते बघून तुमच्या डोक्याला अक्षरशः शॉक नक्कीच बसेल. सरकारनं ठरवलंय, की केवळ सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांमधील ज्या 4.5 लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडूनच फक्त पैशांची वसुली करायची. बाकीच्या महिलांकडून नाही. म्हणजे केवळ निवडणुकीतील विजयासाठी महिलांना आकर्षित करण्यासाठीच ही योजना घाईघाईनं तत्कालीन महायुती सरकारनं राबवली होती. हेच यावरून सिद्ध होतं. सरकारी तिजोरीतूनच सरकारमध्ये असलेले पक्ष पुन्हा निवडून येण्यासाठी अशा पद्धतीनं खर्च करतायत हे स्पष्टपणे जाणवतं, दिसून येतं. हे पटतंय का तुम्हाला? आपण कुठल्या काळात आहे? मागच्या सरकारच्या काळात झालं म्हणून या सरकारनं पण तसंच केलं पाहिजे किंवा तसेच प्रकार चालू ठेवले पाहिजे. असे प्रकार आणखी किती दिवस आपण चालू ठेवायचे? सरकारकडे सरकारी शाळा उत्तम करण्यासाठी पैसा नाही सांगितला जातो. आरोग्य सुविधा दर्जेदार मिळाव्यात म्हणून सरकारी रुग्णालये उत्तम करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून सांगितले जातात. रस्त्यावर खड्डे पडलेत तर दर्जेदार रस्ते करण्यासाठी तिथेही पैसे कमी पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी चालढकल केली जाते. मंडळी, अशा सवंग योजना न राबवता प्रत्येक सरकारनं जर पैशांचं उत्तम नियोजन केलं आणि निकष लावून जर योजनांची पारदर्शक अंमलबजावणी केली, तर आपल्याकडे 3 ते 5 वर्षामध्ये आपली जी सगळी सार्वजनिक व्यवस्था आहे, त्यामध्ये आमूलाग्र बदल दिसतील. आणि हे सहज शक्य आहे. कोणत्याही बहिणीला तिच्या मुलाला चांगली शाळा नको, चांगल्या आरोग्य व्यवस्था नको आणि त्याऐवजी महिन्याला 1,500 मिळावेत असं वाटत नाही. कोणत्याही शेतकऱ्याला त्यानं पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव देऊ नका, पण आम्हाला कर्जमाफी द्या असं वाटत नाही. आपल्याकडे सर्वंकष विचार न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याचे जे प्रकार होतात आणि आपणही ते चालवून घेतो, त्यामुळं ना मूलभूत सुविधा आपल्याला सक्षमपणे मिळतात, ना योजनांचा लाभ हा लाभार्थ्यांना कायमस्वरूपी मिळतो. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. जनतेनं याविषयी आत्मचिंतन करावं. कारण इतर राज्यात जिथं भाजपच्या विरोधी पक्षांची सरकार आहे, तिथंही अशा योजना जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्रात पुढं दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं तरी देखील अशा योजना येऊ नयेत हीच अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहून आम्हाला कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.